श्री गुरुदेव दत्त. हे बघा आज आमच्या जिल्हा परिषद शाळा आंबळे ह्या शाळेचं बघा आज सुंदर स्मार्ट शाळेचं बांधकामाचं बघा आता हे काम चालू आहे. आणि हे म्हणजे बघा एक चांगले एक शाळा एक सुधारण्याचा एक मार्ग चालू झाला आहे पहा. तर आमच्या इथे मुख्याध्यापक आहे, त्यांची जरा थोडी भेट घेऊन आपण अधिक माहिती विचारू त्यांच्याकडे. सध्या एक काम आहे निमित्त त्या इमारत पाळल्यामुळं पोरांची जरा थोडी बसण्याची अडचण झाली होती. पण इथल्या सरांनी त्यांची व्यवस्था केली बघा. ती व्यवस्थित तिकडं जागा खाली करून तो एक रूम घेतला आणि व्यवस्था केली त्यांची. आता एक महिन्यासाठी जूनपासून परत आता हे एकदम कंप्लीट होईल, कारण कामाला पण भरपूर गती आहे. आणि सर अगदी शनिवार रविवार असले तरी काळजी काट्याने कामाचं सगळं नियोजन करतात. तर आता हे मुख्याध्यापकांचं हे आमचे शेजारचे मुख्याध्यापक आहेत, चांगले आहेत. आणि त्यांच्याच आल्यापासून बघा हे कामाचं नियोजन चालू झालेलं आहे. तर बघा ते मुलांकडून कशी साफसफाई हे पहा, सर मुलांची साफसफाई करून घेतात बा. आणि अगदी मुलांना व्यायामासाठी अगदी सुंदर नियोजन झालेलं आहे इथं. हे पहा हे जिल्हा परिषद शाळा आंबळे शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर आहे. तर सर आपलं नाव काय म्हणलं सर? दुर्गे जालिंदर ज्ञानदेव हे सर आहेत बघा. हे सर एक सर तुम्हाला इथं येऊन 6 महिने झाले असतील ना? हो, ऑक्टोबर महिन्यामध्ये. हां, मग 6 महिने झाले बघा. आणि सर आल्यापासून बघा इथं मुलांसाठी बघा इथं खेळण्याचं बघा, व्यायामासाठी बघा सुंदर असं बघा इथं बसवलेलं आहे. तर खरं म्हणजे सरांचं हां हे ओपन जिम आहे बघा मुलांसाठी व्यायामासाठी. तर सुंदर असं सरांनी इथं बघा बसून घेतले एका साईडला असं. आणि मुलं इथं शाळा सुटल्यानंतर रोज इथं व्यायाम जिमचं इथं व्यायाम करतात. काय ओपन जिम आहे, सगळ्यांना बसल्यानंतर लक्षात येतं लगेच काय खेळायचं, की काय खेळायचं काय करायचं नाही, कोणत्या याच्यावर कोणता व्यायाम करायचा याची त्यांना स्पष्ट कल्पना येते लगेच. त्याला वेगळं काही मार्गदर्शन आवश्यकता नाही. आणि ओपन जिम कोणी पण करू शकतो जागेमध्ये. आणि दुसरी गोष्ट बघा एक आता एक स्मार्ट शाळेत सुद्धा यांनीच नियोजन केलं बघा. तर जवळजवळ आता आमच्या शाळेसाठी सर निधी किती आलेला आहे बरं नवीन बांधकामासाठी? जवळजवळ 1,09,00,000चा बांधकामाला आणि 20 लाख दुरुस्तीला असे 1 कोटी रुपये म्हणजे शाळेसाठी आलेच बघा. आणि त्यांनी आता बांधकामाचं पण नियोजन हाती घेतलं आहे. आणि बांधकाम इतकं असं फास्ट चाललं आहे की ते त्यांचं म्हणजे जूनपर्यंत त्यांचं म्हणजे कंप्लीट करण्याचा त्यांचा मानस आहे. तर तुम्ही बांधकामाचं नियोजन कसं केलं सर? आपल्याकडे नाही नियोजन त्याचं, परंतु आपण लक्ष द्या. शनिवार रविवार सुद्धा तुम्ही इथं हजर राहता. थोडस मदत लक्ष देऊन काम करून घेणे, कामावर लक्ष ठेवणं. आपलं काम काय आहे? आपलं काम फक्त लक्ष देणं काम आहे आपले. हे आता स्मार्ट शाळेचं बघा आता बांधकाम चालू आहे. ते जूनपर्यंत बघा पूर्ण होईल. तर त्या शाळेसाठी तर आता स्मार्ट शाळा म्हणजे काय हे आपल्याला जो काही सांगता येत नाही. पण आपण सरांकडून आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊ. सर सांगा बरं शाळेबद्दल पुढचं नियोजन कसं असतं काय असतं ते? आपल्या पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून स्मार्ट शाळेचा उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व जवळजवळ 303 केंद्र चालू आहे. त्यापैकी आपली एक शाळा आहे. आणि या शाळेच्या माध्यमातून मुलांना बसण्यास योग्य अशी सुविधा, इमारत सुसज्ज इमारत, त्याचबरोबर डिजिटल बोर्ड असतील, रंगरंगोटी असेल, सर्व फलक लेखन केलेलं असेल, पुढच्या पोर्चमध्ये रंगरंगोटी केलेली असेल, अशा प्रकारच्या सर्व सुविधा या स्मार्ट शाळेमध्ये असणार आहे. जेणेकरून इंग्लिश माध्यमात किंवा इंग्लिश मिडियमला जाणारी जी मुलं आहे त्यांचा कल इंग्लिश मिडियम न राहता आपल्या मराठी शाळेत हा हेतू आहे यामध्ये. आणि तशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे. तर सर दुसरी गोष्ट असे म्हणजे मराठी शाळे ही शाळा आहे. तर आता या मुलांसाठी म्हणजे आता तुम्ही जे स्मार्ट रूम असतो म्हणजे कॅम्प्युटर वगैरे शिक्षण वगैरे हे इथं संगणक शिक्षण हे इथं मिळेल मुलांना? मिळणार. आजही आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु आता साहित्य ठेवल्यामुळं जागा कमी असल्यामुळं आपण संगणक कक्षाचा वापर करत नाही. ऍक्च्युली आपल्याकडे संगणक कक्ष आहे म्हणजे प्राथमिक माहिती मुलांना मिळेल इथं माहिती आहे. आणि भविष्यातही त्याचा वापर केला जाईल नेहमी. बघा आता इतकं सुंदर आहे स्मार्ट शाळेचं बघा स्वप्न आता आज आपल्या आंबळे गावामध्ये पूर्ण होतंय. तर ह्या स्मार्ट शाळेसाठी सर्व जे गावकरी आहेत यांनी सर्वांनी विचार करून ते ह्या शाळेसाठी आपली मुलं आहेत जी बाहेर इंग्लिश मिडियमला जातात आणि ते तो नाहक त्यांचा खर्च होतो. आणि इंग्लिश मिडियमला म्हणजे दुसरे काय सगळे हे बघा आता हे काम प्रगतीपथावर आहे. आणि हेच लोकांच्या लक्ष द्यायला पाहिजे अशी स्मार्ट शाळा झाली. तर जी इंग्लिश मिडियमला जाणार आहेत तर ती बरेचशी इकडे येण्याचा प्रयत्न करते. आणि सगळ्या ग्रामस्थांनी पण याची दक्षता घेतली पाहिजे.
तर हे सरांचं आणि आमचं त्याबद्दल बोलणं झालं बघा आमचं. सर पण म्हणले बरोबर आहे, आता हे लोकांना सगळं ते हायफाय दिसतं तिकडं, क्वालिफाईड नाही, तर सगळी क्वालिफाईड माणसं असून या लोकांनी लक्षात आलं पाहिजे. सरांनी व्यवस्थित माहिती दिली बघा, निंबाळकर सरांनी दिली आणि आपले दुर्गे सर आपले मुख्याध्यापक शाळेचे यांनी पण दिली. तर खरोखर म्हणजे अशी मुलं आली तर आपली स्मार्ट शाळा स्कूल बनले, त्यामुळं मुलांचा पण स्मार्ट शाळा सांगण्याचा उद्देश एकच की आपली मुलं जूनपासून आपल्या शाळेत